हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीच्या तुम्हाला शिवमय शुभेच्छा. तर आजचा तुमचा दिवस खूप छान आनंददायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून मी माझी शिवजयंती कशी साजरी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज होता गुरुवार आणि आज शिवजयंतीही होती. तर म्हटलं अगोदर आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेऊया आणि रांगोळी काढून घेतली. तर आज मी शिवजयंतीची छोटीशी रांगोळी काढणार आहे बरं का. तर पाठीमागे बघा कशी माझे मुलं खेळत आहेत बरं का. तर साधी सिंपल आणि सोपी अशी आपली शिवनेरी किल्ला काढलाय आणि जय शिवराय अशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली मी. तर मला रांगोळी जमली का हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तर उंबरठ्याचं पूजन केलं, उंबरठ्यावरही रांगोळी काढली, धूपदीप दाखवलं, हळदी कुंकू व्हायलं उंबरठ्यावर आणि त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. आणि मला उपवासही होता बरं का. तर फराळाचं सुद्धा करायचं होतं मला. आणि बाहेरचं आवरलं मी, आता घरामध्ये आले आणि माझ्याकडे शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती आहे आणि घरामध्ये फोटो आहे. तर म्हटलं चला त्याच प्रतिमेचे आपण पूजन करूया. तर साधं सिंपल आपलं जसं जमेल तसं मी पूजन करून घेतलं आणि महाराजांचा फोटो असं स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसून घेतला आणि त्यांना गंध वगैरे लावला आणि हार घातला. तर पिऊच्या पप्पांनी मला हार वगैरे आणून दिला होता. तर ते शिवजयंतीसाठी बाहेर गेले होते. आमच्या नगरमध्ये मायवाडा येथे खूप मोठी शिवजयंती असते. तर तिथे गेले होते. नमस्कार मुजरा वगैरे घातला, गोलूला मुजरा करायला लावला. तर बघा कसा करतोय गोलू. त्याला पाया पड म्हटलं तर तो एका हातानेच पाया पडत होता बरं का. नंतर 2 हाताने पाया पडला. त्याचं हुशार आहे माझं पिल्लू, सांगितलं लगेच ऐकतं बरं का. तर कसं वाटतंय माझी शिवजयंतीची छोटीशी पूजा. आणि आम्हाला टेरेसवर झेंडाही लावायचा होता बरं का. त्यानंतर मी गौरी टेरेसवरती गेलो आणि झेंडा लावला. तर शिवगर्जना म्हटलो आम्ही, म्हणजे घोषणा दिल्या शिवाजी महाराजांच्या. तर खूप छान वाटत होतं, खूप एनर्जेटिक वाटत होतं बरं का त्या झेंड्याकडे बघून. तर मी आता आवरलं वगैरे आणि आता मी चालले आहे स्वामींच्या मठात. कारण आज गुरुवार आहे आणि मी दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाते. म्हणजे आमच्या इथे जवळ एक केंद्र आहे. तर मी जाणार आहे केंद्रामध्ये. तर आज मी तुम्हाला माझ्यासोबत मी स्वामींचं दर्शन घडवणार आहे. तर स्वामींसाठी मी आपल्या बागेमधले फुलं तोडून घेतले होते, अगोदरच तोडून ठेवले होते. तर बघा भगवा कसा छान फडकतोय आपला. तर निघालो मी आणि गौरी केंद्रामध्ये जायसाठी. तर बघू शकता तुम्ही आमचं केंद्र किती छान मोठं आणि प्रशस्त आहे. कार्यक्रम वगैरे असला तर खूप छान वाटतं बरं का आमच्या इथे. तर आजही इथे केंद्रामध्ये शिवजयंती साजरी केली. तर बघा माझं पिल्लू कसं गुड बॉय सारखं शूज वगैरे काढले, स्टँडवर ठेवलं आणि लगेच आला पाय धुवायला बरं का. त्याला बरोबर माहिती आहे, तो दर गुरुवारी येतो माझ्या बरोबर ना. तर त्याला सगळं बरोबर माहिती झालेलं आहे बरं का काय करायचं. तर बघा कशा औदुंबराला प्रदक्षिणा वगैरे घातल्या आणि आता गेलो आम्ही मंदिरामध्ये. तर बघू शकता तुम्ही किती छान वाटतं स्वामींच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर. तर आज दोन्ही महाराज एकाच सोबत होते बरं का मंदिरामध्ये. ते पाहून खूप छान वाटत होतं. तर महाराजांचं अगोदर शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गेलो आम्ही आतमध्ये. तर आज आपली बागेतली फुलं डायरेक्ट स्वामींच्या चरणी वाहिले. तर वैष्णवी गेली त्या आतमध्ये आणि स्वामींच्या चरणांवर आपले फुलं वाहिले बरं का. तर बघू शकता तुम्ही किती छान मोठा प्रशस्त एरिया आहे आपला. तर निघालो आम्ही आता घरी आलो. आम्हाला महाराजांची आरती करायची होती.
तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये.